सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलया सीमा झाली बोलया सीमा झाली बोलया सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया सकळ अवघी पाया सकळ अवघी पाया सकळ तीर्थे पर्व काळ अवघी पाया सकळ अवघी पाया सकळ अवघी पाया सकळ ऐसा संतांचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलया झाली बोलया सीमा झाली बोलया ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणी देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा केली पावे सेवा आ तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा विठोबा
आलिंगन गडे हो आलिंगन गडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन हो आलिंगन घडी आलिंगन घडी आलिंगन घडे आलिंगन घडी आलिंगन घडी आलिंगन घडे हो आलिंगन घडे हो आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायू जत जोडे मोक्ष सायू जत जोडे ऐसा संताचा महिमा हो ऐसा संताचा महिमा हो ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे जोडे ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा
संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची बोलायाची सीमा हे बोलायाची 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 सीमा सीमा हे सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा हे सीमा झाली बोलायाची सीमा बोलायाची सीमा झाली झाली बोलायाची सीमा हे झाली बोलायाची सीमा झाली 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 बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा सीमा झाली बोलायाची सीमा सीमा झाली बोलायाची विठ्ठला सगळ्यांनी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा सगळ्यांनी
मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापी सुकूळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमा आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जळभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सानंद मानंद वने वसंतम आनंद कंदम हत पाप वृंदम वाराणसीनाथ वनाथ नाथम त्रिविश्वनाथम शरणं प्रपद्ये शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती ज्ञानी पाय माझे पाय माझे चित्ती ज्ञानी पाय माझे चित्ती ज्ञानी पाय माझे चित्ती ज्ञानी पाय माझे चित्ती ज्ञानी पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती त्याचे पाय माझी चित्ती त्याचे पाय माझी चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन वास अलिंगन गड मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा प्रस्तुत असणाऱ्या या पवित्र तीर्थामध्ये आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरु सिद्धयोगी गोविंदगिरी बाबांचं हे 22वे पुण्यस्मरणानिमित्त
असणारा हा आजचा संत समागम, संत भंडारा, भक्त भंडारा महाप्रसादी. त्याच्यासाठी पंचक्रोशीतून अनेक स्थानावरून आलेले सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ संत यतिवृंद मंडळी, हरिभक्त पारायण मंडळी यांना सर्वांना नमस्कार करतो. जेवढे बाबांना जाणते आहेत तेवढेही लोक सकाळी म्हणा, पहाटपासून म्हणा, संध्याकाळपर्यंत नाही टायमामध्ये वेळेला जमलं तर वेळेत वेळ काढून त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बाबांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवण्यासाठी येऊन जातात. आणि जे येण्याची ज्यांच्यावर बाबाने कृपा केली ते भाग्यवंत आहेत. कारण इथं येण्याची बुद्धी देईलच. एकतर संत आणि देवाकडे जाण्यासाठी निमंत्रण नसावं, परंतु प्रत्येकजण निमंत्रणाची वाट पाहतो. पंगत जरी असली तरी पहिलं लोक विचारतात कोणाची. म्हणजे ते खाण्याची घेणं नाही, त्या निमित्ताचं घेणं नाही, परंतु कोणाची. ज्या स्थानावरती अन्नदान होतं, आता तिथं पंढरपूरला हजारो लोक अन्नदान करतात, तिथं कोणी विचारत नाही कोणाची. विचारतात पंढरपूरमध्ये आता हजारो लाखो वारकरी त्या ठिकाणी मुक्त हाताने जेवतात. कोणी विचार करत नाही या दिंडीतला त्या दिंडीत जेवतो, त्या दिंडीतला ह्या दिंडीत चालतो. कारण तिथं सगळा समागम संतांनी सगळा भेद नष्ट करण्याचं काम संत महात्म्यांनी केलं. आणि भेद नष्ट करण्यासाठीच ते कीर्तिवंत बनण्यासाठी नाही आले. त्यांच्या कीर्ती त्यांच्या हयातमध्ये नाही झालेल्या, गेल्यानंतरच प्रत्येक संतांची कीर्ती आहे. असे अनेक उदाहरण तुम्हाला इतिहासामध्ये आहेत. विठ्ठला जगदवंदनीय देवमान्य संत तुकोबाराय या छोट्याशा अभंगामधून सर्वांच्या आवडता, सर्वांच्या म्हणण्यामध्ये भजन करताना आपण आवडीनं म्हणणारा हा अभंग आहे. आणि ज्याच्यात पहिल्या चरणामध्येच सुख प्रदान करणारं कवित्व तुकोबारायांचं आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. या ठिकाणी इतरत्र लोकांचं कुणाचं गायलेलं नाही. महाराज म्हणतात मला सांगायचंय त्यांच्याविषयी की ज्यांनी भगवंत सोडून दुसरं काही जगामध्ये केलं नाही. त्यांचं मला सांगायचंय. म्हटले त्यांच्याबद्दल असं काय सांगणार आहेत आणि त्यांचा महिमा ऐकल्यानंतर आम्हाला असं काय कोणती वस्तू मिळणार आहे. काहीतरी मिळण्याकरता माणूस काहीतरी करत असतो. प्रपंचामध्ये एखादी वस्तू आपल्याला मिळवायची आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागतो? कोणीच करत नाही. प्रपंच, त्याला प्रपंचच करावा लागतो. खरं बोलून चालतं का? चालत असलं तर सांग. एकही काम खरं बोलून चालत नाही. प्रपंच आणि परमार्थाचं गणित एक शब्द वाढला, अर्थ त्या ठिकाणी घातलेला आहे. तो कशाचा आहे? भगवत प्राप्तीचा अर्थ ज्यामध्ये सामावलेला आहे त्याचं नाव परमार्थ आहे. आणि जीवनाचं नुकसान ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी प्रपंच आहे. प्रपंच आणि परमार्थाच्या व्याख्या अनेक वक्त्यांच्या मुखाने तुम्ही ऐकता. परंतु प्रपंचातून सोडून परमार्थाला लावणारे, ते निष्कलंक असणारे, त्यांना कोणाची स्तुती किंवा निंदा, कोणाचाही कोणाकडे लक्ष नसणारे असे कीर्तिवंत महात्मे ते म्हणजे सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा, सद्गुरू गंगागिरी महाराज. कारण यांच्या नावामध्येच अशी ताकद आहे महाराज. एखादा नाठाळ असेल, नासका असेल तरी या महात्म्याचं नाव ऐकल्यानंतर त्याचं अंतकरण पवित्रता होतं. ही त्यांच्या नावाची ताकद आहे, अंतकरणाला पवित्रता निर्माण करणार. कारण पुण्यवंत भावी, पुण्यवंत भावे, हो पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, गीता सज्जनाची चला चला गीता
वचनाची नावे. घेता सज्जनाची नावे. हो, मेघे माझी वाचा वाचा तोंडी. हो, मेघे माझी वाचा तोंडी. लेघे माझी वाचा तोंडी. मेघे माझी वाचा बाप्याच्या मुखाला सहज करता महात्म्यांचं संतांचं साधूचं महात्म्य वर्णन होऊ शकत नाही. कारण अमंगळ वाणी ज्याची झालेली आहे त्याच्यासाठी वाणी शुद्धी करता, चरित्राची पवित्रता करण्याकरता, मनाची पवित्रता करण्याकरता सद्ग्रंथ सदवचन संतांनी निर्माण केलं. पवित्र असणार हे जे पात्र आहे, कारण ह्या मुखाने त्याचं वर्णन होईल त्यांचं बाबांच्या कीर्तीचं. कारण तर संत कीर्ती म्हटले जसाची देवाची कीर्ती जशी वर्णन करून देवाच्या कडून होऊ शकत नाही, तशी संतांकडून संतांची सुद्धा कीर्ती सामान्य, आपण तर सामान्य लोक आहोत, होईल का कीर्ती? कारण त्यांनी एवढी कीर्ती करून ठेवलेली आहे. फक्त एकच झालं, साधू कधी कळतो, कधी कळतो बोला. सगळे जाणते आहेत, संजय महाराज जे आहेत, आमचे सर्व यती वृंद आहेत, संन्यासी वृंद. कारण गृहस्थ धर्मातून बाजूला जाऊन बाबांचे वाक्य लिहिलेले आहेत. महात्मा कोणी वयस्कर असो किंवा कमी वयाचा असो, ज्याच्या अंगावरती भगवं वस्त्र आहे त्याला नमन केल्यानंतर तुमचा पुढचा जन्म घेण्याचं काम नाही आहे. एवढी ताकद कशामध्ये आहे? त्या व्यक्तीमध्ये नाही. कशात आहे बोला ना. तुम्हाला काही इंदुरीकर लागतो का? हा, आता हे बघा, मला आज एवढं बरं वाटलं. आपल्या या राहता कोपरगाव परिसरामध्ये आपण दरवेळेस सत्संगच घेतो, परंतु 2 वर्षापासून हे तर चालूच राहतं वर्षभर कीर्तन आणि प्रवचन. परंतु वर्षातून एक वेळेस परमपूज्य स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ज्यांच्यामुळे हे वस्त्र आहे, ज्यांच्यामुळे इथं तुमच्या समोर मी बोलतो आहे, ते आमच्या स्नेह गुरु माऊली गुरु महाराज परमपूज्य महामंडलेश्वर अन्नपूर्णा पीठाधीश्वर स्वामीजी. एवढी उत्कंठा होती इकडे येण्याची आणि ठरवलेलं होतं, जरी आजारी असलो तरी फक्त इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम करून आणि लगेच परत निघू. परंतु 2 दिवसापूर्वी असं वातावरण खतरनाक झालं, मला सुद्धा वाटलं नव्हतं का आता पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं भोजन देऊ शकल का नाही. खोटं नाही. त्र्यंबक म्हटले त्र्यंबक बंद, पुन्हा बंद. अशी कधी वेळ आली माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा वारकऱ्यांसह इंद्रायणीच्या पलीकडे गेला नाही, असं झालं का कधी? परंतु वेळ ज्यावेळेस येते ना, आज माऊलीचा सोहळा काय आहे, आज कोणती तिथी आहे? आज पूर्ण तिथी आहे, तिला नवमी म्हटलेलं आहे. आणि नवमीला अष्टमीला ज्ञानोबारायांचं प्रस्थान आळंदीमधून पंढरपूरकडे होतं, परंतु तेच प्रस्थान फक्त पालखी हलवली काल. परंतु आज पालखी काय आहे, तिथून निघणार आहे. कुठून कुठून आहे गो, आम्हाला काय घेणं नाही का, पालखी कोणाची काय कोणाचं. परंतु ज्याच्या अंतःकरणापासून आवड असते ना, तर त्याला वाटतं आपल्या नावाचं काय व्हावं. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी,
तालवादाप्रमाणे नियम आहे पंढरपूरला. तुम्ही असं काही नाही, ज्ञानोबारायांच्याच सोहळ्यात गेले पाहिजे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा काय मार्गस्थ आहे. किती दिवसापासून? ज्ञानोबारायांच्या सोहळ्याच्या अगोदर पासून निघतो सगळ्यात आधी. बरं, फक्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजच नाही तर संत असा कोणता संप्रदाय नाही का त्या संप्रदायातलं महात्म्याचं प्रस्थान पंढरपूरकडे होत नाही. सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये नाही देशात ज्यांची कीर्ती आहे संत गजानन महाराज, ज्यांच्या पालखीचं शिस्त, शांतता, स्वच्छता, त्या लोकांचं वागणं बोलणं. अरे कितीही माणूस खोटारडा असेल तर त्या ठिकाणी जाऊन माणूस बाकीच्यांची शिस्त पाहून स्वतः सुद्धा शिस्तीमध्ये येतो. बरेच लोक जात असतील, जसं आपण पंढरपूरला जातो तसे वर्षातून एकदा जर आपल्याला स्वतःला जर शिस्त लावून घ्यायची असेल तर संत महात्म्यांच्या आशा. कारण ज्यांची कीर्ती काय आहे एक ठिकाणी नाही महाराज, त्या लोकांना धन्यवाद द्यावे लागतील. कारण तो तीर्थाच्या ठिकाणी कोणी सोय करत नसतो, परंतु एक आहे संत गजानन महाराजांनी जेवढं शेगाव सजवलं तेवढंच पंढरपूर सुद्धा त्याच पटीनं सजवलेलं आहे. तेवढंच आळंदीमध्येही त्याच पटीनं त्यांनी तिथंही सजवलेलं आहे. त्याच पटीनं त्र्यंबकेश्वरमध्येही त्यांचं काय आहे अधिष्ठान आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही आहे. आता प्रत्येक काय आहे, प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला एक माणसाला सगळे देव पवित्र आहे, संत महात्मे पवित्र आहे, सगळे स्थान पवित्र आहेत. कोण ज्येष्ठ आणि कोणी श्रेष्ठ नाही आहे. परंतु लोकांच्या मनात एकदा एकाचं येड भरलं का वारं तिकडं फिरलं का तिकडं चालतात नाही आहे. बऱ्याच दिवसापूर्वी आता भगवंताचं स्वरूप बालरूपामध्ये कुठं उभं आहे, खाली दक्षिणमध्ये. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही धन वित्त दान करू नका, परंतु काय दान द्यावं लागतं बोला? त्यागच येतो. पण काही लोक बाप मेला तरी काढीत नाही केस डोक्याची, परंतु तिथं काय करावं लागतं? त्याग आहे की नाही? भगवंताच्या स्थानाचा, तीर्थाचा, क्षेत्राचा महिमा काय शिकवतो तर त्याग शिकवतो. आणि त्यागी महात्मेच महापुरुष होऊ शकतात. विठ्ठला असं पहिलं पात्र आहे या परिसरामध्ये का जे हयात असताना लोक त्यांना सिद्ध योगी म्हणत. आता एखादा जर म्हणला ना मी सिद्ध आहे, ते म्हणतील घरात बस. सिद्ध त्याला म्हणतात का जे वचन बोललं त्याच्यात थोडंसंही सुद्धा काय नाही आहे, खोट नाही. तुम्हाला बोललं ना. आणि कोणाविषयी महात्मा कधी वाईट बोलत नाही. कारण तो शैव होऊ शकत नाही, तो वैष्णव होऊ शकत नाही जो मुखाने काय करतो, वाईट बोलतो, शिव्या देतो. संतांच्या मुखातल्या शिव्या सुद्धा काय आहेत, पवित्र आहेत. अशा येड्या वाकड्या शिव्या नाही. भगवंताने संतांच्या भक्तीमुळे त्यांच्या परिवारातल्या लोकांचं काय ऐकलं, शिव्या ऐकलं की नाही? तुम्हाला आहेत का नाही चरित्र असे? परंतु संतांना कोणी दुखावलं तर देव सहन करत नाही. आणि सारा अभंगाचं हेच आहे, संतांची महत्ता सांगण्यासाठी. बाकीच्या आलिंगनामध्ये काही सुख नाही, परंतु संतांनी दिलेलं आलिंगन हे तुमचं त्रिविध कल्याण करणार आहे हे महाराज सांगतात. कारण ते आलिंगन तुमच्या जीवनात घडलं तर 4 आणि 4 तुम्हाला 8 गोष्टीची निश्चित काय होते, प्राप्ती होते. 4 पुरुषार्थ आणि 4 भक्ती. फक्त एक आहे शेवट घेतला आहे की नाही? आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे धर्म अर्थ काम आणि ऐकलं का नाही? ऐक नाही. सलोवता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता 4 मुक्ती.
आता कुठं भेटणार आहे? एकासाठी प्रयत्न करतात, एकासाठी प्रयत्न करतो माणूस. एक काम करण्यासाठी 1000 कामं वाढून ठेवतो. संत आणि देव तसं नाही आहे. एक काम घेऊन येतात आणि 1000 कामं करून जातात. हे त्यांचं रूप आहे. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला ते पाहिजे असेल तर दुसरं तिकडं कुठं जाऊ नका. संत महिमा काय सांगतो अभंगाचं पहिलं. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन एवढं भाग्य आहे बघा. माझ्या अगोदरच ध्यानात आलतं, बऱ्याच वेळा जरा कीर्तन ठेवायचं म्हटलं की पहिलं कीर्तनकाराच्या मागचे म्हणजे हे नाही बरं का, भजने नाही, भजने तर राहतेच बिचारे, परंतु मृदुंगाचार्य, गायनाचार्य, वादन, कारण हे जे काय आहे हा प्राण आहे कीर्तनाचा. हे काढून घेतलं की मग प्रवचन झालं म्हणायचं नाही का हे सगळं. परंतु या मंडळीला कधी कधी तारखं देऊ नये हे काय करीत राहत्या नाही होकात कधी कधी. परंतु यावर्षी बाबाने अशी कृपा केली, मी सांगितलं कोपरगाव आणि राहता तालुक्यातले हे 4-5 जण प्रसिद्ध गायकीला आहेत. आपल्याला आपल्या परिसरात मध्ये आहे त्याच्यामुळं बरेच लोक म्हणते बस पैसे घेते हो, कुठं कमी घे नाही का. मला सांगा कशाला पैसे लागत नाही, काही करा तुम्ही, पैसा कशात खर्च नाही होत. माणूस वाईट ठिकाणी पैसा खर्च झाल्यानंतर त्याचा कोणी उच्चारही करत नाही, परंतु चांगल्या ठिकाणी गुणाला देतात तुम्ही, त्यांच्या कामाला देतात. दिलं तरी बरं, दिलेलं काही जास्त राहत नाही आहे का नाही. 1000-500 राहते, परंतु त्याचा पण की एवढा आरडा राहतो, एवढे कुठं पैसे घ्यायचे. अरे बाबा आता 1000-500 तुमचे लेकरं सुद्धा खर्चायला कमी म्हणत्या काय. पण तरीही मी तर कोणालाच म्हणलो नाही, फक्त म्हणलं काय आता बघू कोण कोणी येतो बा. परंतु बाबांनी हा योग तसं प्रवचनच व्हायचं, त्याच्यामुळं मग भरणे लोकांना वाटत जाऊन द्या आता प्रवचन होतं, मग आपल्याला बाजूलाच बसवलं. परंतु आता कीर्तनाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर हे सगळे मंडळी, अरुण महाराज पागारे, रामभाऊ महाराज चौधरी, ओंकार महाराज शिंदे, संतोष महाराज दीक्षित, गोकुळ महाराज मस्के, आंबोरे महाराज, एवढे गायक आले का. आता एक एक प्रमाण म्हणलं तरी अभंग 4 चरणाचा गायक 6 आहे. आणि इकडचे घंटी वाजतच राहणार आहे. तुम्हाला असं वाटतं ना आता कधी संपत, पंगत होती का नाही, पाऊस येतो का काय, काहीच होणार नाही. बाबांची ताकद अशी आहे महाराज. परवाच्या दिवशी वाटलं सुद्धा नसेल कोणा, परंतु आम्हाला पूर्ण विश्वास होता का 9मीच्या दिवशी
बाबा सगळं शांत करून टाकणार आहे. कारण चिंता माझी तुम्हाला नाही आहे, त्यांना आहे. कारण इथं कशाही प्रकारचं किती वॉटरप्रूफ मंडप केला असता तरी खाली पाणी आलंच असतं. पाऊस आल्यानंतर तुम्ही किती सोय करा तरी काय आहे, वल्ल होणारच. आणि त्यांची इच्छा असेल अर्ध्या कीर्तनात तर तुमची परीक्षा घ्यायची असली तरी तुम्हाला काय आहे, प्रसाद. कारण म्हटलेलं आहे संत प्रसाद हा आहे दुःखाची निवृत्ती करणारा आहे. हे का नाही? संतांचा प्रसाद, अरे संतांचं उष्ट खाणं सुद्धा भाग्य आहे. भगवंताने ते सेवन केलं. संतांचं उष्ट कोणी सेवन करण कसं? कारण त्याला अधिकार होता आणि भगवंत अधिकारी आहे. म्हणून अधिकारी महात्मे जगामध्ये पाठवताना एक विचार केला, सामान्य जीवामध्ये आणि संत जे धारण रूप करून आलेले आहेत, देह सारखाच आहे. काय दोन्ही दिसती सारखी. वर्म जाणे, त्याच्यातलं वर्म काय आहे, वेगळं आहे. संत नवती जगी माणसाचा सारिखी, संत नवती जगी माणसाच्या सारिखी, हे संत नवती जगा माणसाच्या सारिखी, संत नवती जगा माणसाच्या सारिखी. समुद्र नदी नदी मैगा, समुद्र नदी नाही मैगा वचन म्हणून लिंगा, वचन म्हणून लिंगा. संत नवती जगा माणसाच्या सारिखी, संत नवती जगा माणसाच्या सारिखी, संत नवती जगा माणसाच्या सारिखी, संत नवती जगा माणसाच्या सारिखी. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा. लिंग कुठेही आहे, परंतु म्हणतात नर्मदा माईच्या आतमधलं एक कंकड तुम्ही उचलला तर तो काय आहे, नर्मदा जी के हर कंकड़ में काय आहे, शंकर बैठा आहे. शंकर म्हणून म्हटले पाषाण म्हणून नये लिंगा, संत नवती जगा मानसा त्यासारखे. किती न ओळखलं साईबाबाला, हयात असताना किती लोकांनी ओळखलं, नसताना माणूस म्हणतो बाबा आमचे ना आम्ही त्यांचे. बोलणं सोपं आहे, तुम्ही म्हणू शकता बाबा आमचे आहे, परंतु त्यांनी म्हणलं पाहिजे की हे आमचे आहेत. भगवंताने ज्याचा स्वीकार केला ते संत आहेत. विठ्ठला. म्हणून ते पंढरपूरला बसलाय ना, तो उभा आहे ना, काय नाव आहे त्याचं, ओ एक आहे का, एका नावाने तो आहे का? त्याला विठ्ठल म्हटलेला आहे, कोणी विठू म्हटलेला आहे, कोणी पांडुरंग म्हटलेला आहे, कोणी कान्हा म्हटलं, कोणी राम म्हटलं. किती नावं आहेत. ज्या राज्यात जाईल त्या राज्याचं स्वरूप प्रगट करून दाखवणारा तो देव आहे. त्या फक्त महाराष्ट्रामध्येच नाही आहे पांडुरंगाची कीर्ती, तर विश्वामध्ये आहे. परंतु विश्व सोडा, आपल्या आजूबाजूचे जे राज्य आहे ना, त्या राज्यामध्ये सुद्धा तिथून सुद्धा तेवढ्याच प्रेमानं वारकरी काय आहे, ध्वजा, ती भगवी ध्वजा घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करतात की पांडुरंगाचं चरणाचं दर्शन झालं पाहिजे. त्यांच्याकडून कीर्ती पांडुरंगाची ऐकावी. कानडा व विठ्ठलू कर्नाटकू तीन मज लावी गेला वेद. वेद लागले परंतु कशाचे, हा म्हणून प्रत्येकाला सांगतानाच म्हटलेलं आहे नाही बाबा. कारण बाबा म्हणायचे, बाबांचं आमचे भक्त आहेत ते, जसा तुमचा नियम आहे. नाही बाबांकडं त्या काळामध्ये बाबांचं मला वाटतं पिंपळवाडीला राहणं एकदम कमी वर्षाचं आहे, परंतु जास्त काळ बाबांचा गोदाकाठी गेलेला आहे. एका गावामध्ये नाही, शिंगू आहे,
या महाराज भोजड आहे, सडे आहे, वारी आहे, कानेगाव आहे, बापतारा आहे, कुलतांबा आहे. कारण ते का आमच्या सारखे गाड्या घेऊन नव्हते फिरत ते. न खरंच ते काय जिथं पोत झटकलं तिथं बसणे होतं. परंतु त्या पोत्यात आणि त्या गाडग्यात आणि त्या पातेल्यात एवढी ताकद असायची. तुमचे सगळे हे वृद्ध लोक आहेत ना, हे सांगतात की बाबाने केलेला चहा, त्या चहात आखे जण चहा पिऊन गेले. बरं हे तर समजा इकडचं ऐकलं तुम्ही. बाबांनी काही कारण नसताना आळंदीची वारी होती. आम्ही 12-15 वर्ष चाललो. त्या वारीमध्ये असे लोक आहेत ज्यांची परिस्थिती नव्हती. आशांकडे बाबाने गेले आणि सांगितलं भोजन, आमच्या दिंडीला भोजन द्या. बरं दिंडीत लोक तरी 100, 125, 150, 200 एवढ्याच्या आत. 150 लोकांना जेवण घालायची ताकद. अरे ज्याच्याकडे 5 लोक जेव घालायची ताकद नाही, अशा माणसाकडून बाबाने काय केलं, तेवढ्या दिंडीला जेवण भोजन करून द्यायला लावलं. बरं त्याच्या असं काही नाही, काही निवारा असायचा. मंदिर एखादं असलं, एक वरवंडी म्हणून गाव आहे, इथं बेटाचेच महात्मे आहेत. काय नाव त्यांचं, दत्तगिरी महाराज. त्या स्थानावरती एक कुटुंब आहे ते घागरे. तो माणूस कुठं राहायचा डोंगरात, त्याचं काय परिस्थिती. परंतु तो तयार झाला. बाबाने सांगितलं शेत कोणाचं आहे, आणा वांगे आणा तोडून करा भाजी. आता असं होईल का. आता एवढं नियोजनबद्ध दिंड्या आहे, 2.5 5-5 हजार भिशा आहे नाही आहे. बाबांची दिंडी आपणही चालवली, परंतु भिशी. कारण आपल्याला उलट गावातून वर्गणी करावं लागायची, दिंडीला वर्गणी द्या. आणि मला वाटतं हे लोक घेतात तेच चांगलं आहे. कारण ते परिशांत होत नाही कमीत कमी. कारण स्वखर्चानं दिंडी चालवणं एवढं सोपं आहे का, नाही. पाण्याचे टँकर आहेत, गाड्या आहेत, कोणी. बरं एवढी मोठी जबाबदारी आहे, काही करता काही अपघात जर झाला तर माणसाचं सगळं भरून निघतं. परंतु हे आलेलं आपल्याला मिळालेलं परत मिळणार आहे का शरीर. परंतु मला वाटतं जाता जाता जर मेलं तर तो भाग्यवान समजावा. देवाकडे जाताना जर शरीर शांत झालं, असं आमच्या पिंपळवाडीतलं उदाहरण आहे. त्या माणसाचं नाव काय होतं, हा ओ गोरख बाबा सांगा, हा भागा बाबा. काही सांगावं लागत नव्हतं का, दवंडी द्यावं गावात, एवढा मोठा आवाज होता त्या माणसाचा. हा परंतु वारकरी झेंडा घेऊनच सारखं फिरणं होतं, भजन म्हणणं होतं, विठ्ठला 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 विठ्ठला. ताकद अशी आहे बघा, या महात्म्यांचं शक्य नव्हतं आज बरं की यानं, त्र्यंबकेश्वरच्या तर नव्हतंच. परंतु मी सांगितलं होतं, म्हटलं तुम्हाला सगळ्यांना यावं लागेल. कारण महात्मा असल्याशिवाय प्रसन्नता नाही आहे. महात्मा असल्याशिवाय काय प्रसन्नता आहे. आपण महिन्याला पंक्ती आहे आपल्या, परंतु आपल्या पंक्तीला महात्मा जास्त करून कोणत्या निमित्ताने राहतात बोला, पुण्यतिथीला. तसं चतुर्थीला 1, 2, 4 होऊ शकतात, परंतु पुण्यतिथीच्या निमित्ताने महापुरुषांचं दर्शन आपल्याला लोक नाही काही तर कमीत कमी आज प्रत्येक या वस्त्रामध्ये तुम्हाला जर कोणाला पाहायचं आहे तर गोविंद बाबांना पाहायचं आहे. जो कोणी असेल त्याचं स्वरूप काय आहे, बाबांचं आहे. हे वस्त्र कुणा परंपरेनं आलेलं आहे. हा आखाड्याच्या परंपरेतून आलं, शंकराचार्यांच्या परंपरेतून आलं. सनातनाला मानणारी काय आहेत मंडळी आहेत. कारण म्हटलेलं नारायणम नमस्कृत्यम नरम चैव नरोत्तमम देवीं सरस्वतीं व्यासम हा ततो जयमुदीर. आणि म्हटलेलं आहे भगवान शंकराचार्याची ही परंपरा त्यांनी तिथपर्यंतच नव्हती, त्यांच्या आधी होती. ऐक नारायणम पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पाराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं
गोविंद योगींद्र मथाश शिष्यम श्रीशंकराचार्य मथाश पद्म पादम च हस्तामलकं च शिष्यम तम तोटकं वार्तिककारमण्यान अस्मद्गुरुं संततमानतोस्मी. जेवढे कोणी हे परंपरेतले महात्मा आहे त्यांना मी काय करतो, नमस्कार करतो. म्हणून तर म्हणावं लागतं मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा. इथं वारकरी म्हणजे फक्त धोतर नेहरू शर्ट आणि टोपी घातलेलाच वारकरी नाही आहे. मी सांगितलं ना, पंढरपूरला मार्गस्थ दर्शनासाठी अंतकरणातून झालेले सर्व लोक काय आहेत. तिथं कोणता देश वेशाला महत्व नाही आहे. महाराज म्हणतात देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळा म्हणता माझे तेही कैसे मुकलिलो परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. चिंता कोण करत आता माझी करी चिंता. नाही कोणी हिरवी सज्जन आता माझी करी चिंता. माणूस एकटा कधी पडतो, सर्व सज्जन मंडळी आहे. एकटा माणूस कधी पडतो ज्या वेळेस आपल्या सगळ्या आप्तेष्टांनी काय केलेली असते, आपली बोला साथ सोडून दिलेली असते, जवळीक सोडून दिलेली असते. त्यावेळेस माणूस म्हणतो आता माझं जगामध्ये कोणी राहिलेलं नाहीये. परंतु संत महात्म्याने आस्थानी सुद्धा त्यागलं आणि म्हटले देवा चिंता करणारा खरा चिंतेचा नष्ट करणारा जर कोण असेल तर तू आहेस. आता माझी करी चिंता दान देई. एक एक शब्द आता महात्मा इकडे येणारच होते सगळे. तुम्हाला कोणी एक आलं, एक माणूस जरी आलं तर आख्याच्या तिकडं आलं तर इकडं, इकडं आलं तर तिकडं घालीन लोटांगण मोकळं पटांगण. कारण तुम्ही तिकडं असं आहे, माझी दृष्टी कोणाकडे आहे. फक्त आपण म्हणतो आता माझं दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. परंतु आपल्या खेपा चुकतील का. खेपा चुकवणारा कोण आहे, त्याला काही लागत नाही. आता हे आपल्याला हे जोडण्याचं काही काम नाही, परंतु व्यवहार आहे. बसायला काय लागणार आहे, खाली अंगाला घालायला काय लागणार आहे. आणि जगामध्ये प्रत्येक गोष्टीची काय मोजावी लागते, किंमत मोजावी लागते. परंतु ती किंमत योग्य ठिकाणी जरी मोजली तर त्याला म्हटलेलं आहे तनाची पवित्रता भजनाने आहे. तनाची पवित्रता कशाने आहे, भजन आहे. म्हणून त्याचं अनंत गुणाचा नामाचा महिमा वर्णन करतात. म्हणतात की देवा तुझं नाव एवढं गोड आहे की ही वाचायला एकदा सवय लागली ना, जसं एखाद्याला शिव्या देण्याची सवय लागली म्हणतात तिथे काय आहे त्याला लोक काय करतात, बाजूला सारतात. आणि जर एखादा जास्त बडबड करणार असेल, मी नाही सांगत, ज्ञानोबराय म्हणतात अनंत वाचाळ. मग देव कस काय येईल त्याच्याजवळ, टाकायचे नि गोपाळ पावे पावे हारी
सर्व महात्मा अनंत वाचाळ महाराज स्वरात म्हटले ओम नमो नारायण. हे सर्व आदरणीय ज्येष्ठ आमचे असणारे गुरुबंधू स्वामी ज्ञानेश्वरानंद गिरीजी महाराज, परमपूज्य दिव्यानंद गिरीजी बाबा, गोरक्षानंद गिरीजी महाराज, स्वामी कृष्णबोधानंद गिरीजी महाराज, आणखीन काय नारायण बाबा, आमचे इकडं प्रणवानंद गिरीजी महाराज, प्रेमानंद गिरी महाराज, आमचे रामदासी बाबा आले, परमपूज्य स्वामी स्वरूपानंदजी महाराज, मुक्ताई ज्ञानपीठ. हे आम्ही सगळे आता काय झालो समवयस काय आहे की नाही, समजा मागं पुढं आपल्यात आम्हाला सगळ्यांना गप्प करणारं पात्र ज्यावेळेस असायचं त्यावेळेस बोलायची काय होत नव्हती. स्वामीजींचं ज्यावेळेस प्रवचन असायचं खरं सांगा कोणालाही बोलायला लावा ते 5 मिनिटात उरकून घ्यायचे. कारण काय होतं ज्यावेळेस श्रेष्ठ व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती आपल्या समोर बसते त्यावेळेस निश्चितच आपलं ज्ञान त्या ठिकाणी काय आहे. जसं सूर्य आहे, सूर्याच्या प्रकाशापुढे काजव्यानं म्हणावं का आता मी सूर्याला काय करतो नमवतो, होईल का नाही. तसं आहे. कारण म्हटलेलं आहे गुरुचं स्थान असं आहे. संतांना गुरु बाबांना अनेकांना उपदेश केला असेल, फक्त नुसतं माळ घातली म्हणजेच उपदेश झाला असं नाही. शब्द लागला ना माणसाचं जीवन जर बदललं तर तीच खरी कृपा बाबांची म्हणायची. एक शब्द लागला, एक शब्दानं बनलेले पात्र जगामध्ये आहे. रत्नावली की एक ठोकरने तुलसी को संत महान बनाया है. एक ठोकर लागली रत्नावलीची, परंतु संत पदाला प्राप्ती झाली. कोण? तुलसीदासजी. काय महत्व होतं. जसं तुम्हाला आहे प्रपंच, महाराज नाही येऊ शकत हो. आज काय आहे घरातले कामं आहेत, घरातले कामं कायम राहणार आहे. जसं महाराजाला सुद्धा आश्रम म्हटल्यानंतर आश्रमात काय आहे, आश्रमातही पटांगण आहे आणि तुमच्या घरातही पटांगण आहे. झाडू दोन्ही ठिकाणी लावावं लागणार आहे. परंतु इथं झाडू लावण्यात आणि घराच्या समोर झाडू लावण्यामध्ये फरक असेल का नाही. तुमचं घर काय सार्वजनिक होऊ शकत नाही, परंतु देवाचं आणि संतांचं पटांगण हे सार्वजनिक आहे. कोणी येऊन बसला तरी त्याला म्हणू शकत नाही की तू उठ बाबा इथून. 4ही दिवस येऊन बसला. म्हणून आम्हाला आधार या भागामध्ये मी बऱ्याच वेळा सांगितलं, बाबांनी बाकी काही नाही केलं, परंतु या ठिकाणी एक केलं की आम्हाला या ठिकाणी निश्चिंत बसता येईल असं स्थान निर्माण केलं. ही ताकद त्या पात्रामध्ये. आणि मलाच नाही, तुमचे जेवढ्यांचे जिव्हाळे आहेत ते बाबाविषयी आहेत. जेवढी इथं बसलेले आहेत प्रत्येकाने बाबांना, कोणी असं काही नाही मी बाबाच्या काळात होतो, काही काही बाबा बरोबर असून बिघडले हो. म्हणजे असं काही नाही, असे फक्त बाबांबरोबरचेच नाही, प्रत्येक महात्म्याबरोबर असणारे काही लोकांनी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला. आणि ज्या ठिकाणी स्वार्थ येतो त्या ठिकाणी परमार्थाची परिभाषा संपते. विठ्ठला आहे का तो स्वार्थासाठी प्रेम करत नाही. संत तुलसीदासजी म्हणतात सूर्य नर मुनी सब की स्वार्थ लाग करत सब प्रीते, स्वार्थ लाग करत सब प्रीते. सूर्य नर मुनी सब करत सब प्रीते, स्वार्थ लाग सब प्रीती. हो वाटलं होतं म्हटलं आता आपल्याला लग्न भारी पडतं का पुण्यतिथीला. कारण ज्या व्यक्तीनं अन्नपूर्णा मातेची सेवा केलेली आहे, स्वामीजींची सेवा केलेली आहे, भरपूर म्हणजे निर्माण कार्यापासून मंदिराचं सगळं
परंतु ती व्यक्ती राहिली नाही. ज्यावेळेस कधी कधी असं असतं का व्यक्ती गेल्यानंतर कमीत कमी त्या व्यक्तीच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी, त्याचे थोडेफार उपकार चुकवण्यासाठी तरी माणसाला काय द्यावे लागते? त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी लागते, त्याच्या लेकरांना तरी. आता तशीच परिस्थिती यांच्यावर, बाबावर आणि त्यांच्यावर. कारण आताच लग्न 12:30चा आताचाच टाईम लग्नाचा. पण मी सांगितलं सकाळीच, म्हणलं मंडळी तुम्ही लोक लवकर या. म्हणजे काय कार्यक्रमाला काय आहे, बाबांच्या या पुण्यस्मरणाला मी म्हटलं ना, महात्म्यांची उपस्थिती स्वामीजींच्या स्वरूपामध्ये, बाबांच्या स्वरूपामध्ये ही सगळी यतिवृंद मंडळी आहे. मी कीर्तन तर 10:30 पावणे 11 सुरू केलं, परंतु सांगायचं काय, कारण मी कीर्तनाचं स्वरूप 10 मिनिटात संपतं महाराज. बरोबर आहे की नाही संजय महाराजजी? सगळं सामान जसं रामायण एका श्लोकामध्ये आहे, एक श्लोकी रामायण, एक श्लोकी भागवत. एक श्लोक म्हटला की काय झालं, पूर्ण चरित्र ऐकल्या जातं. परंतु तसं असं नाही म्हणता येणार ना का एक श्लोकी पुण्यतिथी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. कारण मोठं भाग्य आहे की आपल्याला मनुष्य देहासारखा हा निध, हा देह भेटला. कारण किती प्रयत्न केले, भरपूर असं म्हटलेलं आहे, सगळ्या गोष्टी भेटतात माणसाला जीवनामध्ये, परंतु न शरीरम पुन्हा 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 म्हटले, पुन्हा पुन्हा भेटणार देह. म्हणून माणूस जपतो. रोग नसला तरी काय करतो, डॉक्टरकडे काय करतो, चेक करायला जातो की नाही? तुम्हीच जाता नाही, आम्ही पण जातो. आम्हाला पण वाटतं मरू नये, पण मरू नये सगळ्याला वाटतं, पण मरण चुकणार आहे का? सगळं भेटल पण शरीर नाही आहे. आणि शरीर भेटलं म्हणून महात्मे भेटणार आहेत. न शरीरम पुन्हा पुन्हा का म्हटलं? सगळं भेटतं म्हणजे काय भेटतं? पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पैसा भेटतो, मित्र भेटतो, पुनर्भार्या, पुनर्मही म्हणजे बायकोही भेटल. आणि एखाद्याने लयच प्रॉपर्टी कमवलेली असेल आणि ती गेली तर त्याने प्रयत्न जर केले परत ती प्रॉपर्टी तो मिळू शकतो. परंतु असा जगामध्ये कोणी दाखवा का त्याचं शरीर संपलं, देह ठेवला आणि परत आला आणि त्याच देहाच्या रूपाने उभा राहिला, दाखवा जगामध्ये कोणी? म्हणून म्हटलेलं आहे इथं एक नाही बाबा, रामकृष्णादी अवतार संपले, जीवाचं काय? कारण आजा मेला. हे किती वेळेस ऐकता की नाही? काय प्रमाण सांगितलं? मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध. साधालते साधा सिद्ध, साधालते साधा सिद्ध, साधालते साधा सिद्ध, साधलते साधा सिद्ध, करोनी प्रबोध, करोनी प्रबोध, करोनी प्रबोध, करुणी प्रभो. संतपार उतर, संत पार उतरले, संतपार उतरले, संत पार उतरले. मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध. मनुष्य देह ऐसा निध, साधाल ते साधा काज. हा, परंतु नाट आहे ना, नाटाच्या अभंग अशा आहे. हा, वैद्य बाबा हे गुरुवर्य मंडळी म्हणायची, ज्याच्या संपूर्ण नाटपाट त्याचा कीर्तनात थाट. ज्याच्या नाटपाट त्याचा काय कीर्तनात थाट. त्याला काय कमी 4 चरणाचा अर्थ सांगता सांगता 15 मिनिटं जाते. आणि असे जरा नाटाचे 10 चरण पाठ असले, कीर्तन संपलं. त्याच्यासाठी काय करा, मनुष्य देह लागलेला नीद आहे, आपल्याला प्राप्त झालेला आहे. परत दुसरं काही नाही. एकदा सगळ्यांनी
सगळंच कार्यक्रम उरकायचे आहे. म्हणून हाताने टाळे आणि मुखाने भगवंताचं अंतःकरणापासून या पवित्र ठिकाणी बाबांच्या या प्रांगणामध्ये आता नाही आपण जाऊ शकत तर कमीत कमी त्या इटवाच्या नावाने आरडा तरी बोला एकदा सगळ्यांनी प्रेमाने विठोबाय रखुमाई बाबा जय विठोबा टाळी टाळी दंत मांडायचे म्हटल्यानंतर कमीत कमी आज 2 तास माहिती आहे ना तुम्हाला बी माहिती आहे सगळं. परंतु काही तेवढं आपलं नाही होणार नाही. एकच चरण झालं. दुसऱ्या चरणात सगळे महात्मा मंडळी आले. दुसरं चरण सुद्धा फक्त एकच आहे. आपल्याला दुसरं काय पाहायचं? आईसा संतांचा महिमा झाली बोलयाची सीमा. माहिती असलं तरी त्यांच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. बाबांचे असे काही प्रसंग आहेत गोविंद बाबांचे. आता ते मी सांगितलं आमचे एक भक्त आहे त्यांनी लिहून काढलं. जसं तुम्ही आल्यानंतर बाबा 10 मिनटं होईना तुमच्याशी काय करायचे जे चर्चा करायची. फक्त फरक एवढाच झाला का प्रत्येकाने ते लिहून ठेवलं नाही बाबा. आता जो माणूस आला का त्याच्याशी जेवढे शब्द बाबा बोलले त्याने घरी जाऊन काय केलं तेवढं टाईपच करून ठेवलं का हा प्रसंग आपला जीवनात आजच्या वारी आला. असं करून करून एवढी मोठी असा प्रसंग आहे ते त्याने बिचाऱ्याने वही. आणि मला कधी दाखवली माहिती आहे का? हुशार मंडळी तुमची. मला ज्यावेळेस 12 वर्ष झाले इथं आणि त्यावेळेस कळलं की या माणसाकडे बाबाबद्दल थोडं लिहिलेलं आहे. लोक सहजासहजी बाहेर काढत नाही. काही वस्तू असेल साधूची वस्तू ठेवू नये ग्रस्ती माणसाने. महात्म्याचा दंड असेल महात्म्याची पादुका असेल तुम्ही म्हणताला आम्ही पूजा करू. अरे बाबा जिथं महात्मा पूजा करायला आहे तिथं नियमानं पूजा होत नाही तर ग्रस्ती माणसाकडून होणार आहे का सांगा? होणार आहे का?
भगवंताला जे काय केलेलं आहे त्यांनी वापरलेलं आहे ते कुठं पाहिजे ते त्याच स्थानावरती शोभतं. त्यांच्या समाधी स्थान असेल जिथं कीर्तीनं कोणी महात्मा असेल कमीत कमी त्या ठिकाणी काय करतो, नित्यनेम चालवतो. विचार करा किती मंदिर आहेत संपूर्ण प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये. किती लोक असे आहेत हो. बाकीच्या धर्माबद्दल मला काही आपल्या धर्माला नाव ठेवायचं दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवायचं ही गोष्ट आपल्याकडून होणार नाही. फक्त एक आहे, आपण आपल्याकडे पाहायचं. आपण आरशात पाहिल्यानंतर आपल्याला दुसऱ्याचं प्रतिबिंब दिसणार नाही. कुणाचं दिसणार आहे? आपलंच दिसणार आहे. म्हणून आपण आपला विचार करा. आपले किती असे लोक आहेत का तुम्ही किती असे माणसं आहेत की आपल्या लेकराला हे सांगतात की बाबा दुसरं मळ्यात गेलं नाही चालेल, खळ्यात गेलं नाही तरी चालेल, परंतु तू स्नान झाल्यानंतर कमीत कमी हनुमंतरायाचं दररोज नित्यनियमानं दर्शन करत जा. असे किती लोक आहे कोणी? संस्काराचं काही घेणं नाही, महात्म्याचं काही घेणं नाही. त्याला फक्त काय शिकवतात? रंगवलेला प्रपंच शिकवतात. आणि रंगवलेला प्रपंच शिकवला का ते त्याच्यात असं रंगतं का ते यांना सुद्धा विसरून जातं ज्यांनी जन्म दिला आहे. त्यांनाही काय होतं? विसरतं. ते म्हणतं का? कारण संस्कारात द्विज उच्चते म्हटलेलं आहे. संस्कार कोणत्याही कुळावरती कोणत्याही जातीवरती जर झाले तर संस्काराने माणूस ब्राह्मण होतो, संस्कारानं माणूस साधू होतो, संस्कारानं माणूस चोर होतो. सगळं काय आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे संगती करायची तर कुणाची करा. जगामध्ये एकच स्थान असं आहे, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. हो लय आटपतं घ्यायचंय लय. बाबाला आणि त्यांना जायचंय परत, कारण ते मला शब्द दिलता म्हटले आम्ही येतो पण आम्हाला लवकर सोडावं लागेल. तुम्ही म्हणाल बरं झालं कमीत कमी त्यांच्यात तरी झालेलं आहे म्हणजे लवकर सुटल आहे की नाही. अरे आता यांच्यासाठी असं आहे की वर्षातला महत्त्वाचा दिवस. आता महात्म्यांनाही जायचं म्हटल्यानंतर सगळं काय आहे, वारही काय आहे वेगानं व्हायला लागलेलं आहे का नाही. त्र्यंबकचं इकडं नाही आलेलं अजून. एक आहे, फक्त एकच आहे, तीर्थ पाहायचं आहे तर म्हटले तीर्थ पाण्याला जास्त लांब जायची गरज नाही. पिंपळवाडीमध्ये तीर्थ प्रधान बाबांनी केलं त्यांच्या चरणाच्या त्यांच्या शरीराच्या अवस्थेने या ठिकाणी. कारण म्हटले तीर्थाला तीर्थपद केव्हा प्राप्त होतं? ज्यावेळेस संत महात्मा त्या ठिकाणी शांती घेतो. सच्चिदानंद सद्गुरू साईबाबांचे अनंत मंदिर आहेत जगामध्ये, परंतु जे महत्व कोणाला आहे बोला? आपल्याला आपलं जवळ आहे पण तरुण लोक आरडत येतात मुंबईवरून अनवाणी पायानं, आणि इकडून ह्यो म्हणतो आम्ही गावकरी गेट कुठे घुसायला. काय साईबाबा प्रसन्न होता असेल गावकरी गेटनी होतो. मला तर जावं वाटत नाही, कारण आम्हाला तर काय आहे कुठं पण उघडतं. कारण यानं साईबाबाचं गेट उघडतं, यानं ट्रेनसुद्धा थांबतं. लाल कापडा दाखवला तर काय धोक्याची सूचना आहे. परंतु इमानदारीनं ज्यावेळेस संतांच्या कारण साष्टांग हे करी श्री संताची माथा चरणावरी, आणि हे तीर्थ बनवलं. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देणारे महात्मे सद्गुरू संत नारायणगिरी महाराज, सद्गुरू गंगागिरी महाराज, जनार्दन स्वामी महाराज, चांगदेव महाराज, सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा आणि आवलिया एक संत झाले याच आपल्या भूमीमध्ये. हे सगळे हे लोक सांगतात महाराज कुठं बसायचे
कोणाच्या हाताने कोणाला सांगायचे आण भाऊ वडापाव. असं कसं वागलं ना माणसाला महत्व राहत नाही, ते म्हणते असंच दिसतं. परंतु कोणत्या रूपानं भगवंत भेटेल सांगता येत नाही. लोक सांगतात नाल्यात वाहणारं घाण पाणी जरी हातामध्ये घेतलं ना तर ते तीर्थ बनायचं. ही ताकद त्या अवलिया महापुरुषांमध्ये होती, बाबांमध्ये होती. किती प्रसंग सांगायचे भरपूर असे आहेत. बाबांचं लिहिलेलं आहे. ज्यावेळेस बाबा इलाहाबादला प्रयागराजला ज्यावेळेस त्यांच्या गुरूंकडे शिकायला होते आणि त्यावेळेस पंडित नेहरूंचं घर तिथं आहे अजूनही. कुठं? अलाहाबादमध्ये. पंडित नेहरू आणि हे सगळी मंडळी त्यांच्या गुरुकडे राजपाठ शिक्षण घेण्यासाठी यायची. त्याच्यामुळे बाबांची ओळख होती. लोक म्हणतात बाबांना काय माहिती, त्याच्यात लिहिलेलं आहे सुभाष बाबूंचं सेनेचं संचलन बघण्यासाठी बाबा मलेशियामध्ये हजर होते. आता लोक म्हणतात आता कसं शक्य आहे. एक महात्मा आहेत वृंदावनला होऊन गेले, काय नाव त्यांचं, का ज्यांनी 400 ते 500 वर्ष त्यांची काय होती वयोमर्यादा. जेवढे भारताचे पंतप्रधान झाले त्यांनी सगळ्यांनी त्यांना भेटी दिल्या. आणि महात्मा राहत कसे होते माहिती आहे, यमुना मैयाच्या पात्रामध्ये जसं आपण ज्यावेळेस ज्वारीचं पीक असतं आणि त्याला राखण करण्यासाठी काय बांधलेला असतो शेतकऱ्याने, उंच असणारा हा तसा माळा बांधलेला खाली लाकडाचा आणि वर फक्त असं बसेल महात्मा. कधी महात्म्याचं वय कधी असतं, ज्यावेळेस खाण्यामध्ये काय आहे, खाणंही तसंच शुद्ध आहे बरं, काही खाणंही नाही आहे. काहींच्या खाण्यामध्ये फक्त फलाहारी बाबा, बरोबर आहे की नाही, फलाहारी नावं आहेत त्यांचं. जे काय करतात फक्त फळं घेऊनच जिवंत असतात. परंतु या सिद्ध पुरुषांच्या सानिध्यामध्ये जेवढे लोक आले त्याने फक्त असं म्हटलं की बाबा बाबासारखं महात्मा. मग आता बाकीचे महात्मे नाहीत का, परंतु त्यांच्यासारखं सिद्ध जे बोलेल ते सिद्ध होईल. कारण त्यांना काही गरज नव्हती. इथून म्हटलं उठा चालले दुसरीकडे. शिर्डीमधून म्हणले उठा चालले पिंपळवाडीला. पिंपळवाडीतून उठा म्हणले कुठं निघले. आता त्यांच्या काळात चाललं, आताच्या काळात इथून उठा म्हणल्यावर तिथले म्हणते इकडे काय आले तिकडच्या गावातले. हो, अशी परिस्थिती विचाराची झालेली आहे. विचाराची भिन्नता आहे. पहिले जुने लोक विचार करणारे होते आणि तसं म्हणतात महात्म्याला सांभाळण्यासाठी एक गाव नाही, किती गाव लागतात, 12 गाव मिळून सुद्धा महात्मा सांभाळला जाऊ शकत नाही. कारण तो काय त्याच्या मनाच्या मर्जीचा मालक. परंतु आपल्याला वाटतं नाही नाही महाराजांनी माझंच ऐकव. अरे तू जन्म दिलेलं तू ऐका ना. महात्मा कसं ऐकल का महाराज. जन्म दिलेलं पोरग ऐकत नाही. पाणी दे म्हणलं तर पाणी देत नाही. तिथं म्हणतं आता काय करावं. ते असंच आहे, आमचं प्रारब्धच असं आहे. प्रारब्ध असं नाही, तुम्ही शिकवण दिली नाही. काही अशी शिस्तबद्ध मुलं आहेत महाराज, सांगण्याची गरज नाही. त्यांचं वेद शास्त्र सगळं पठण झालेलं आहे. बघा छोटे छोटे बालक असे आहेत की त्यांच्या अंगामध्ये गुण निर्माण होतात. बाकी काही करू नका. दिलेले बाबांचे चांगले विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कारण मी कोण मला सांगणार, तो म्हणते लागले सांगायला. परंतु मला तुम्हाला पाहून आता माझी सुद्धा जिरली 18 वर्ष. एवढं झालं का आता मला सांगायची गरजच नाही. कोण माणूस कसा नाही, कोण माणूस ओळखीचा नाही असं म्हणा. नाही तर कसं आहे म्हणजे तुमचे गुणदोष कशाला पाहू. तुम्ही जसे तुमचे मी गुणदोष पाहिले तर मला 100% माहीत आहे. तुम्ही तर आमचे गुरु. मी तुमचे गुणदोष पाहिले तर तुम्ही. कारण समाज असा आहे, कीर्तनकारापेक्षा कीर्तनकार काय सांगणार आहे ते म्हणते आम्हाला माहिती आहे, फक्त आपण उभा राहत नाही. हा नाही तर आम्हाला त्यांच्या पुढचं माहिती राहतं. फक्त माहिती असं नका. फक्त एक आहे, आत्मसात संत विचाराची असेल तर निश्चितच आत्मकल्याण करणार आहे. आणि म्हणून तीर्थ जरी असले तर कुठं आहे तर त्यांच्या पायाजवळ आहे. आणि महाराज म्हणतात असे संत जर तुम्हाला भगवंताची सेवा घडली नाही आणि अशा अधिकारी महात्म्याची सेवा जर घडली ना
तर देवाला बोलतात. तुक म्हणे देवा तुक म्हणे देवा तुक म्हणे देवा तुक म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा त्यांचे केली पावे सेवा पावे सेवा सेवा ज्यांचा आवडता देव देव ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा त्यांची केली पावे सेवा 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 हे सेवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा महिमा झाली बोलायाची सीमा सीमा झाली बोलायाची सीमा झाली झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची झाली बोलायाची